चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता एसएससी बोर्डची म्हणजे आता 10वी फायनली आता बोर्डची एक्झाम लवकरच येत आहे. तर या संदर्भात मित्रांनो तुम्हाला आयएमपी क्वेश्चन असतील, महत्त्वाच्या जुन्या क्वेश्चन पेपर असतील, संदर्भात तुम्हाला पूर्ण गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती केलं जाणार आहे. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, तुमच्या ज्या विज्ञानच्या प्रॅक्टिकल म्हणजे सायन्सचे प्रॅक्टिकल असतील, त्याच्यानंतर मॅथची देखील असेल, मॅथमॅटिक्सची गणित या विषयाची प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकली कशी होते हे पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती पूर्ण तुम्हाला एक दिवस मी माहिती घेऊन येणार. त्यापुढे आता मित्रांनो लक्षात घ्या, आता जी पीवायक्यू सिरीज आपली चालू ज्या जुन्या क्वेश्चन पेपर चालू होते, बरेच विद्यार्थी त्या क्वेश्चन पेपर बघताय, त्यांना फायदा होतोय. तुम्हीही बघून घ्या आणि आता या क्वेश्चन पेपर अजूनही सोडून घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि एक दिवस तुम्हाला 100% ज्या क्वेश्चन असणार आहे का, जे आयएमपी क्वेश्चन असणार आहे का, ते 100% येऊ शकतात. या संदर्भात आपण लवकरच एक चर्चा करून त्यावरती आयएमपी क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे, 50 जरी क्वेश्चन दिले तर डेफिनेटली सांगू शकतो तुम्हाला की त्याच्यापैकी बघा मित्रांनो 70, 80, 90, 100% तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करते. त्यापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काम करणार आहे का, सगळ्यात पहिले आपण 2024-25 च्या क्वेश्चन पेपर आहे, लक्षात घ्या काय 2024-25 च्या क्वेश्चन पेपर आहे, या सोडून घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2024 ची बघा काय 2024 ची बघा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे. पण कोणती सॉल्व्ह करणार आहेत ती लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं. तेच म्हणजे काय, तर जुलैच्या पॅटर्नला, जुलैचा जो पॅटर्न होत असतो किंवा जुलैची जी एक्झाम होते, री एक्झाम होते, जे विद्यार्थी मार्च बोर्डला फेल होतात आणि त्यांचं पुन्हा आपण एक वर्ष म्हणतो का वाया जाऊ नये म्हणून ही जुलैला एक्झाम होते. या जुलैला बघा मित्रांनो, या जुलैची क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. म्हणून आपण जुलैची क्वेश्चन पेपर आता सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, बघा 23 तारखेला 23 जुलै 2024 ला झाली होती. आता याच्यामध्ये 24 आणि 25 ची लक्षात घ्या, 24 आणि 25 ची दोन्हीही आपण सॉल्व्ह करून घेणार. आज 24 ची नंतर पार्ट 2 ची पण टाकतो, नंतर लगेच 25 ची पार्ट 1 पार्ट 2 ची दोन्ही टाकून देणार आहे क्वेश्चन पेपर. ओके, चला आता सगळ्यात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅटर्न आपला सेम असतो, कारण बोर्डाची क्वेश्चन पेपर असते, तुमचं सीट नंबर वगैरे काय असतो, क्वेश्चन नंबर कोड वगैरे काय असतो 71 वगैरे. ठीक आहे, हे लक्षात असणं गरजेचं. ज्या दिलेल्या सूचना त्याही तुम्ही पालन करणं गरजेचं. चला क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा, पहिला क्वेश्चन सगळ्यांनाच माहिती का, याच्यामध्ये काय आपल्याला एमसीक्यू दिले असतात, बरोबर. या एमसीक्यू दिलेले असतात, मग या एमसीक्यू मध्ये आपल्याला एखादा ऑप्शन चॉईस करायचा असतो, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा, पहिला दिलेला डायरेक्टली बघूया. आता काय बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन द व्हेरिएबल एक्स अँड वाय dx equal to 49, dy equal to -63 and d is equal to 7, then what is the value of the x? x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बघा, क्रॅमर्स रूलचा दिलेली माहिती, कुठला हे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल पण एकदम सोपी ट्रिक्स आहे आपल्याकडे सोडवायला, ती पण एक दिवस लवकरच क्रॅमर्स रूलचं जर याच्यामध्ये पुढे उदाहरण आलं तर ते तुम्हाला सांगेन, किंवा अदरवाइज अजून दुसऱ्या क्वेश्चन पेपर मध्ये 100% येईलच. ठीक आहे, चला बघा, x ची जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर dx भागिले d घ्यावा लागतो, आणि y ची जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर dy भागिले तुम्हाला d घ्यावा लागतो. आपल्याला काय सांगितले बघा, देन द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, तुम्हाला x ची व्हॅल्यू सांगितले म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल, बरोबर आहे. सो देअरफॉर x इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती दिलं बघा, याच्यामध्ये dx ची व्हॅल्यू दिली बघा 49. किती दिले, 49 दिलेले. म्हणून 49 अपॉन d ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, d ची व्हॅल्यू 7 दिली, म्हणून आपण 7 आणि मग 7 7 द 49, म्हणून आपलं x ची व्हॅल्यू असणार आहे +7, बरोबर आहे. मायनस कुठेही एकीकडे नाहीये, म्हणून +7 ऑप्शन नंबर ए हे आपलं असणार आहे लास्ट आन्सर. ठीक आहे, नीट बघून घ्या व्यवस्थित कसं सोडवले वगैरे, काय अडचण नाही, स्क्रीनशॉट काढा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ओके, चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा, विच इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का ax² + bx + c इज इक्वल टू 0, बरोबर आहे. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन असतं. म्हणजे कुठलाही जर तुम्हाला जो व्हेरिएबल दिला असेल, x असू द्या, y असू द्या, m n असू द्या, abc असू द्या, जे काय असणार आहे अल्फाबेटिकल व्हेरिएबल्स, त्याचा सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्क्वेअर पाहिजे, नंतर तुम्हाला तो एक सिंगल पाहिजे, मग त्याला नंबर असो किंवा नसो, आणि त्याच इक्वेशनला लास्टला एक कॉन्स्टंट नंबर पाहिजे. तो मायनस असला तरी चालेल किंवा प्लस असला तरी चालेल, पण तो कॉन्स्टंट नंबर पाहिजे, त्याला बाजूला व्हेरिएबल अजिबात नको कोएफिशियंटला. ओके,
चला बघूया आता ऑप्शन काय दिले बघा. 5/x - 3 = x² दिलेला आहे. हा इकडे डिवाइड आहे, इकडे गेलं क्यूब होईल, त्याच्यामुळे हे इक्वेशन आपलं नसणार आहे. काय आपल्याला पाहिजे, सगळ्यात पहिला स्क्वेअर पाहिजे. सगळे ऑप्शन चेक करणार आपण, एक एक स्टेप बघा. ठीक आहे, पुढे बघा दिलेलं इक्वेशन याच्यामध्ये x इन ब्रॅकेट x + 5 = 2. मग आता जर आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला, x × x काय होणार आहे, या x ने याला x ला मल्टिप्लाय केला, x² होणार आहे. बरोबर आहे, या x ने काम करा, या पूर्ण x + 5 ला ब्रॅकेटला तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. x × x x², इथं प्लस आहे, इकडे काहीच नाही म्हणून प्लस घेतला. x × 5 5x झाला. बरोबर आहे, x × 5 5x झाला = 2 आहे. मग त्याच्यानंतर आपण याला असं लिहू शकतो की x² + 5x, हा इकडे 2 प्लस आहे, इकडे आले काय होईल, मायनस होईल, म्हणजे -2 = 0. हे इक्वेशन आपल्याला याच्यामध्ये अॅक्युरेटली बरोबर बसतंय. पण बाकीचे ऑप्शन चेक करूया. आता इथं बघा दिलंय n - 1 = 2n दिलेलं आहे. आता ऑलरेडी हा इकडे प्लस आहे, इकडे गेलो काय होईल, -n होईल, म्हणजे इथं फक्त 1 उरेल. मग याचा काय ऑप्शन आहे का आपल्याला, नाही, कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे पहिल्याचा. ओके, पुढे बघा इकडे पण स्क्वेअर दिलाय, इकडे याला जर पाठवलं आपण डिवाइड, तर हा इकडे क्यूब होईल, म्हणजे याचाही काय अर्थ होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर बी हे आपलं काय असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आलेलं इक्वेशन आपलं एकदम अॅक्युरेटली मॅच होते. हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे बघा दिले द सिक्वेन्स, बघा थोडस खाली घेतो. ओके, द सिक्वेन्स दिलेली एक काय सांगितलं बघा, -10 - 6 - 2 आणि 2 दिलेले. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय इज अन एपी, इज अन एपी, इज अन एपी, इज अन नॉट अन एपी. रिझन दिले डी ची व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन आहे का नाही, अंकगणितीय श्रेणी आहे का नाही ते ओळखायचे. आणि याचं डी म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही काय का अंकगणितीय श्रेणी म्हणजे अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. कधी तुमचा डी कॉमन असू शकतो, सेम टू सेम असू शकतो. मग सगळ्यात पहिले तर ऑप्शन चेक करण्यापूर्वी काम करायला डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्या. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला ऑप्शन चॉईस करायचं आहे. ऑप्शनचा आन्सर तुम्हाला अॅक्युरेटली लिहायचे, म्हणजे तुम्हाला T1 T2 वगैरे असं घेण्याचं काही गरज नाही, कारण तुम्हाला एकच ऑप्शन चॉईस करायचे. ज्या वेळेला तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला क्वेश्चन येईल, 3 मार्काला क्वेश्चन, मग तेव्हा तुम्हाला T1 T2 एकदम पद्धतशीर लिहायला लागेल, डी ची व्हॅल्यू तुम्हाला लिहायला लागेल, म्हणजे तुम्हाला अर्ध्या स्टेपनी मार्क मिळेल. पण तुम्हाला इथं अॅक्युरेटली आन्सर आलं पाहिजे. मग आपला वेळ वाचा म्हणून काय करायचं मित्रांनो, डायरेक्टली घ्यायचं की डी ची व्हॅल्यू काय असते, T2 - T1 असते. बरोबर आहे, हा झाला तुमचा T1, हा झाला तुमचा T2, किंवा A1 A2 तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे, T1 T2 म्हणजे काय, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, आणि यालाच ए पण म्हणतात. ओके, मग डी ची व्हॅल्यू आता फाइंड आउट करूया आपण. डी ची व्हॅल्यू T2 म्हणजे काय, -6. ठीक आहे, -6, हा इकडचा -1 दिलेला आहे म्हणून मायनस घ्या. नंतर T1 काय, -10, इकडे मायनस आहे म्हणून याला अजून एक ब्रॅकेट करा. तुम्ही म्हणाल की सर खूप मायनस झाले, इथंही मायनस आहे, हा पण मायनस आहे, मग एक मायनस मी कॅन्सल करतो. डोक्याचा भुगा करायचा नाही. ठीक आहे ना, डायरेक्टली दिलंय म्हणून घ्यायचे, कितीही मायनस असू द्या घेऊन टाकायचं. ठीक आहे ना, बघा मग हा T2 दिलेला आहे -6, हा मायनस आहे आपला फॉर्म्युला, T1 दिले -10. ठीक आहे, बघा मग इक्वल टू, बघा हा -6 हाच घ्या, मायनस मायनस काय होतो, प्लस होतो, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस. ठीक आहे, आणि दिलेला हा 10 तसा. सो देअरफॉर बघा इकडे हा इकडे प्लस आहे आणि इकडे दिलेला एक मायनस आहे. प्लस मायनस काय होतो, मायनस होतो. बरोबर आहे, मग दोघांची वजाबाकी करा, म्हणजे वजाबाकी सबट्रॅक्शन करा. मग आता याच्यामध्ये बघा हा -6 आणि +10 दिलेलं याच्यामध्ये. मग आता या दोघांमध्ये बघा काय 6 आणि 10 दिलेलं आहे. मग आता आपल्याला माहितीये का प्लस मायनस किंवा मायनस प्लस मायनस होतं, म्हणजे याची सबट्रॅक्शन करायची. परंतु छोट्यातून मोठी संख्या वजा होऊ शकत नाही, म्हणून मोठ्यातून संख्या छोटी संख्या वजा करायची. आणि नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला द्यावं लागतं. मग आता बघा इकडे 10 दिलंय आणि 6 दिलाय, मग 10 मधून 6 गेले किंवा 10 मधून 6 गेले किती, 4 येणार. 10तून 6 गेले 4 येणार, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता 6 मोठा आहे का 10 मोठा आहे, 10ला कुठलं चिन्ह प्लस आहे म्हणून हे +4 असणार. बरोबर आहे, किती असणार, +4 असणार आहे. तुम्ही आता एकदाच झालं, आता लक्षात द्या अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन तुम्हाला काय 1 टर्म दिले, तुम्ही काम करा अजून एकदा ट्राय करा, एखादा अजून टर्म घ्या आणि हाच कॉमन डिफरन्स सेम येतोय का बघा. सो देअरफॉर डी इज इक्वल टू T3 - T2 करा. ठीक आहे ना, तुम्हाला जे वाटतं ते. T3 कोणता आहे, 1 2 3, हा T3 आला, म्हणजे T3 आला -2, इकडचा मायनस असा, T2 काय
-6 आहे, मग इकडे -6 आहे म्हणून याला काय करा, ब्रॅकेट करा. मग -2 तसाच, मायनस मायनस प्लस, +6 आला. मग आता इकडे प्लस मायनस पुन्हा होतो मायनस, बरोबर आहे. प्लस मायनस प्लस किंवा मायनस प्लस काय होतो, मायनस होतो, बरोबर आहे. मायनस प्लस मायनस. मग आता यांची काय करा, वजाबाकी करा, सबट्रॅक्शन करा. पण आता 2 मोठा आहे का 6 मोठा आहे, 6 मोठा आहे, म्हणून 6तून छोटी संख्या 2 वजा करा. मग 6तून 2 मायनस केले आपल्याला आन्सर येणार 4 येणार आहे. आणि साइन देताना 2 मोठा आहे का 6 मोठा आहे, 6 मोठा आहे. 6 ला कुठला साइन आहे, प्लस आहे, म्हणून +4. हा +4 आणि हा +4 मॅच होते, म्हणजे याचा अर्थ दिलेली जी प्रोग्रेशन आहे ती अर्थमेटिकल प्रोग्रेशन आहे. ओके, +4 कुठं ऑप्शनला बघा, इथं दिलेलं आहे बघा. बाकीचं सोडून द्या, काय असू द्या. इथं +4 दिला, इकडे मायनस आहे, -4 आणि इज नॉट एन एपी, बरोबर आहे. इथं +4 दिलाय, म्हणून ऑप्शन नंबर बी हे आपलं एक्युरेटली आन्सर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, चला पुढे बघा. विच नंबर फ्रॉम द फॉलोइंग कॅन नॉट रिप्रेझेंट द प्रॉबिलिटी. आणि हा याच्यामध्ये लक्षात घ्या, जर तुम्हाला डायरेक्टली दिलं असेल ना का अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन आहे, तर एकदाच डिफरंट काढायचा. आणि तुम्हाला ओळखायचं असेल ना तर 2 वेळा काढून त्याला एकदा कन्फर्म करायचा. ठीक आहे, लक्षात घ्या. विच नंबर फ्रॉम द फॉलोइंग कॅन नॉट रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी, म्हणजे प्रोबॅबिलिटी संभाव्यता असू शकत नाही. तर याचं लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा एकाच्या वरती, ठीक आहे ना, मोर दॅन 1, याला आपण म्हणू शकतो मोर दॅन 1 च्या वर, एकापेक्षा जास्त याची संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी आपण काढू शकत नाही. याची प्रोबॅबिलिटी फिक्स दिलेली बघा मित्रांनो, 0 पासून बघा काय दिलेले, 0 to 1 या दोघांमध्येच याची प्रोबॅबिलिटी दिलेली असते. लक्षात घ्या, 100 किंवा आपण त्याला म्हणू शकतो 100%च्या जास्त त्याची प्रोबॅबिलिटी असू शकत नाही. ओके, हे लक्षात घ्या. मग याच्यावरून तुम्हाला ऑप्शन कळलंच असं बघा. आता 2/3 दिलाय, लक्षात घ्या काय दिलं तुम्हाला, 2/3 दिलेलं आहे. मग याची व्हॅल्यू काढून घ्या तुम्ही. लक्षात घ्या, याची काय करा, व्हॅल्यू काढून घ्या. इकडे बघा, याला जर तुम्ही डिवाइड केला तर वरती 2 आहे म्हणून डिवाइड जात नाही, म्हणून 0 पॉईंट घ्या. वरती 0 झाला तर 3 6 8 झाला, म्हणजे 0.6 आला, बरोबर आहे. या दोघांच्या मध्येच आलं. 1.5 दिले तुम्हाला बघा, काय 1.5 म्हणजे 1 पेक्षा जास्त दिलेले बघा, 1 पेक्षा जास्त दिलेले. पुढे बघा 15%, बरोबर आहे. काय 100%च्या आतमध्ये आहे ना, आहे. 0.7 हे पण आतमध्ये आहे. तुम्हाला सांगितले विच नंबर फ्रॉम द फॉलोइंग कॅन नॉट, म्हणजे काय राहू शकत नाही, म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक असणार आहे बी 1.5, बिकॉज ऑफ द प्रोबॅबिलिटीज विच आर द गोज टू द 0 to the 1. काय 0 ते 1 पर्यंत या दोघांमध्ये प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येते, किंवा 100% फाइंड आउट करता येते, मोर दॅन करता येत नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चला, आणि लक्षात घ्या, प्रॅक्टिकल संदर्भात पण तुम्हाला गायडन्स करणार आहे. प्लस त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही खूप सारी माहिती भेटणार आहे. प्लस स्वतः आम्ही प्रॅक्टिकल घेणार आहे, त्याच्यामुळे आम्ही पण जो एक्सपिरियन्स सांगणार आहे. आणि मॅथच्या ज्या प्रॅक्टिकल कशा होतात याच्यावरती एक दिवस लेसन घेणार आहे. कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात, कशा प्रकारे एक्झाम होते, कोणते एमसीक्यू पॅटर्न कसा असतो, तुम्हाला डिटेलमध्ये मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती देणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. तुम्हाला दिलेले सब क्वेश्चन सॉल्व करायचे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय सॉल्व करायचे बघा. पहिला दिला बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. मग आता डिटर्मिनंट सॉल्व करत असताना बघा, व्हॅल्यू काय दिले, 5 - 3 - 2 1 दिलेले. आता सगळ्यात लक्षात ठेवायचा एक तिरकस गुणाकार करायचा, किंवा याला क्रॉस मल्टिप्लाय म्हणतात. ठीक आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय, बरोबर आहे. लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं, मायनस करायचं. बघा कसं, 5 × 1 बघा, असं लक्षात घ्या थोडक्यात अशा प्रकारे. ठीक आहे, 5 × 1, 5 × 1, नंतर काय घेणार, मायनसचं साइन. नंतर काय घ्यायचं, मायनसचं साइन. पुढे कितीही मायनस असू द्या, घाबरायचं नाही, पण पहिल्यांदा एक मायनसचं साइन घ्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, 5 × 1 मायनस येतात, परत यांचा आता काय क्रॉस मल्टिप्लाय. मग आता इकडे मायनस दिसतंय ना, यांना सगळ्यांना ब्रॅकेट मध्ये घ्या. -2 × -3, बरोबर आहे. तुम्ही -3 × -2 करा, काय नाही. 2 3 6 आणि 3 2 6, आन्सर तेच आहे. ठीक आहे, चला 5 × 1 5 1 5. लक्षात घ्या, आता ब्रॅकेट सॉल्व करताना मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. पहिल्यांदा हा मायनस द्यायला विसरू नका. ठीक आहे, याला हवं तर ब्रॅकेट मध्येच घ्या, मायनस मायनस प्लस, 2 3 6, 2 3 6, बरोबर आहे. तुम्हाला प्लसचं साइन नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, पुन्हा बघा, प्लस मायनस काय होतो, मायनस होतो. प्लस मायनस काय होतो, मायनस होतो. लक्षात घ्या, मायनस मायनस प्लस झाला, आणि हा मायनस प्लस काय होतो, मायनस होतो. म्हणजे 5 - 6 =
आपला आन्सर येणार आहे -1. 5 मधून 6 जात नाही म्हणून 6 मधून 5 वजा केला, 6 - 5 1 आणि मोठी संख्येचं चिन्ह, ही मोठी संख्या आहे 6 म्हणून त्याला मायनस साइन याला मायनस साइन दिलं. ही आली आपली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ओके, चलो नेक्स्ट बघा. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी. अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन साठी तुम्हाला काय करायचंय, याचं फर्स्ट टर्म तुम्हाला काढायची. मग आता लक्षात घ्या, फर्स्ट टर्म बरोबर आहे, फर्स्ट टर्मला ए देखील म्हणतात किंवा त्याला T1 देखील म्हटलं जातं. मग जे तुमची सिक्वेन्स सुरू झाली त्याच्यामध्ये जो पहिला अंक येईल ना तो झाला तुमचा फर्स्ट टर्म. मग याच्यामध्ये पहिला अंक कोणता आहे, 5 झाला म्हणून T1 असेल किंवा ए असेल याची व्हॅल्यू झाली 5. झाला अर्धा मार्क. ठीक आहे, पुढे बघा आता काय सांगितलं तुम्हाला, कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, तुम्हाला डी ची व्हॅल्यू सांगितली बरोबर आहे, डी ची व्हॅल्यू. आता आपण एक उदाहरण सोडून घेत होतो बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, अशा प्रकारचं जर उदाहरण तुम्हाला आलं असेल तर यामध्ये तुम्हाला T1 लिहायचा, नंतर T2 ची व्हॅल्यू लिहा, T3 ची व्हॅल्यू लिहा, हे सगळं तुम्ही लिहून घ्यायचं. ओके, T2 काय याच्यामध्ये 1, T3 काय तिसरं पद काय -3, इथं -3 घ्या. नंतर T4 असेल तर T4 घ्या, T4 दिलाय -7, इथं घ्या -7. ओके, आता डी ची व्हॅल्यू काढायची. डी ची व्हॅल्यू काढताना काय फॉर्म्युला वापरायचा, आता इतक्या घेतात आपण T2 - T1, म्हणजे पुढची टर्म असेल किंवा पुढचं पद असेल त्यातून मागचं पद काय करायचं, मायनस करायचं. मग T2 काय बघा आता याच्यामध्ये बघा, D इक्वल टू T2 काय बघा, हा 1 बरोबर, T2 काय 1 आणि T1 काय 5, म्हणजे 1 - 5 काय असणार मित्रांनो, 1 - 5 बरोबर. T2 हा 1 आणि T1 5. मग आता 1 मधून 5 मायनस होईल का, नाही होणार. मग काम करा, 5 मधून 1 मायनस करा आणि मोठ्या संख्येचं साइन द्या. 5 मधून 1 गेला 4, मोठा 1 आहे का 5, 5 मोठा, 5 ला साइन कुठलं, हे मायनस आहे म्हणून काय करायचं, मायनस साइन द्या. तुमचा आन्सर डी ची व्हॅल्यू बघा -4 हे आपलं ऍक्युरेटली आन्सर. ठीक आहे ना. बघा आता तुम्ही म्हणशाल का परत एकदा तुम्ही कॉमन डिफरन्स काढायचा का, नाही काढायची गरज, कारण तुम्हाला सांगितले फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द एपी. म्हणजे काय, फॉर म्हणजे त्याच्यासाठी का अर्थमेट्रिकल प्रोग्रेशन ही दिलेली आहे, कन्फर्म त्याने सांगितले दिलेली आहे म्हणून एकदाच डिफरन्स काढायचा. जर तुम्हाला सांगितलं चेक करायचे तर तुम्ही 2 वेळा काढून त्याला चेक करू शकता. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे बघा आता मित्रांनो, फेस व्हॅल्यू दिली तुम्हाला. ठीक आहे, तिसरा 3 नंबरचा क्वेश्चन. ओके बघा, फेस व्हॅल्यू दिली तुम्हाला. याच्यात मध्ये तुम्हाला सांगितलेले का फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ₹100 अँड प्रीमियम इज द ₹65. देन व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, एखादा जर तुम्ही एखादा शेअर विकत घेतला, दलाली म्हणतो आपण त्याला, इकडनं भाड्याने आणला, त्याला खर्च केला, नंतर त्यांनी विकत घेतला. समजा तुमच्याकडे एखादी सेकंड हँड वस्तू आहे, तुम्ही त्याला वॉश केली, धुतलं वगैरे, त्याने तुम्ही कलरिंग केला, खर्च केला, तो सगळं करून तुम्ही त्याला मार्केटला नेऊन विकतात, मग त्याला मार्केट प्राइस झाली. म्हणजे तुम्ही एकूण केलेला खर्च, एखादी वस्तू तुम्ही विकत घेणं, त्याच्यावर एखादा खर्च करणं, ट्रान्सपोर्ट वगैरे, ट्रॅव्हलिंग किंवा त्याला वॉश करणं किंवा अजून त्याच्यावर काही ना काही करणं, एकंदरीत आपला सगळा खर्च जाऊन तो एखाद्या मार्केटला विकणे, त्याला मार्केट प्राइस म्हणतात. ओके, मग आता बघा आपल्याला काय सांगितलं, व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला MV काढायचे, मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राइस आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काम करायचं, फेस व्हॅल्यू जी काय दिली असेल, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम काय दिलं असेल तुम्हाला, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम दिला असेल. मग आता लक्षात घ्या, मग या इकडे अगोदर व्हॅल्यू लिहून घ्या. ठीक आहे ना, वरती लिहून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे ना, काय फेस व्हॅल्यू इक्वल टू 100, देन प्रीमियम इक्वल टू 65, देन तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, MV इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता MV ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. सो देअरफॉर मार्केट व्हॅल्यू काय, मार्केट व्हॅल्यू, मग किती खर्च केला, कुठून काय आणला. आता याच्यामध्ये फेस व्हॅल्यू म्हणजे दिलेली किंमत, छापील किंमत म्हणून त्याच्या मागे किती किंमत लावली तर ती ₹100 झाली. ओके, 100. प्रीमियम त्याच्यावरती बघा किती, ₹65. म्हणजे तुम्ही आधार खर्च केला असेल, त्याला वॉशिंग वगैरे, धुतला वगैरे असेल, त्याला ट्रान्सपोर्ट केला असेल, त्याच्यावरती अजून काय तुम्ही खर्च केला असेल, 12 भानगडी केल्या असेल, त्याच्यावरती तुम्ही सजवलं असेल, नटवलं असेल, काय असेल, सगळ्या व्हॅल्यू मिळून तुम्ही त्याची मार्केट प्राइस किंवा मार्केट व्हॅल्यू किती लावतात हे करायचं. सो देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इक्वल टू, या दोघांची ऍडिशन करा, 100 + 65, ₹165.
बरोबर आहे 165 रुपीज हे आपलं झालं याचं फायनली आन्सर. ठीक आहे. सो देअर फॉर मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राइस किती असणार आहे 165 रुपीज. ओके सगळ्यांना समजतंय एकदम सिंपल आहे काही लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा राईट द सॅम्पल स्पेस इफ वन डाय इज थ्रो. एक डाय म्हणजे आपण ते खेळतो ना वगैरे चल्लस वगैरे आता चल्लस तर मन बंद झालं आता त्याला आपण काय म्हणतो आपण का लुडो वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये खेळतो तुम्ही डाय. एकच डाय थ्रो केलाय एकदाच डाय थ्रो केलाय तुम्हाला फक्त सॅम्पल स्पेस सांगितलंय मग त्याला आपण घेऊया एस इक्वल टू इथंच घेतो मी किंवा इकडे खाली घेऊया आपण. ठीक आहे ओके इथं घेऊया. ठीक आहे एस इक्वल टू नंबर 2 टाकतो एस म्हणजे काय सॅम्पल पेस. मग आता डाय जर तुम्ही टाकला तर त्याच्यामध्ये आपण जर खेळत लुडो खेळतो बऱ्याचदा मग आपल्याला काय येतो 1 येऊ शकतो 2 येऊ शकतो 3 4 5 6 येऊ शकतो 7 8 येईल का नाही येऊ शकत 0 येईल का नाही येऊ शकत. मग आपल्याला फायनली मोठा अंक 6 असतो म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 हा झाला याचा सॅम्पल पेस. एकच डाय आणि जर म्हणजे टोटल नंबर ऑफ येस ठीक आहे ना नंबर ऑफ येस इक्वल टू 6 झाला. ठीक आहे जर एक डाय असेल तर 6 येणार आणि 2 डाय असेल तर 6 6 द 36 हे त्याचा आन्सर येते. ठीक आहे नीट समजून घ्या काय अडचण आहे. आय होपली सगळ्यांना व्हिडिओ समजतोय. जर जे विद्यार्थी मित्र आतापर्यंत व्हिडिओ बघताय सगळ्यांनी कंपल्सरी चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप आयएमपी गोष्टी देणार आहे. तुम्हाला वाटत असेल किंवा नसेल तर जुने व्हिडिओ एकदा चेक करा मग तुम्हाला नक्की सगळ्यांना कळेल. ठीक आहे चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट ई. 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहे बाळांनो. पहिला बघा कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ड्रॉइंग ग्राफ ऑफ द क्वेश्चन. ओके हा एक काय करायचं आपल्याला टेबल कम्प्लीट करायचा आहे. सगळ्यात पहिले इकडे इक्वेशन घेतो x प्लस 2y इक्वल टू 4 दिलाय. ओके आता याच्यामध्ये बॉक्स भरायचे आता. ठीक आहे ना कसे बॉक्स भरायचे बघा x ची व्हॅल्यू -2 दिले y ची व्हॅल्यू तुम्हाला याच्यात फाइंड आउट करायची. मग आता याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं ना x ची व्हॅल्यू -2 दिले सरळ काम करायचं दिलेल्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची आणि राहिलेली जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला y ची व्हॅल्यू येऊन जाईल. मग x ची व्हॅल्यू -2 आहे बरोबर आहे -2 याच्यात -2 पुट करा. सो देअरफॉर x इथं हा -2 घ्या म्हणजे -2 प्लस 2y इक्वल टू 4 आला. सो देअरफॉर काय असणार याच्यामध्ये आता बघा काय असणार याच्यामध्ये महत्वाची गोष्ट बघा लक्षात घ्या. हे तुम्ही सॉल्व्ह करत असताना ठीक आहे ना काय तर हे तुम्ही सॉल्व्ह करत असताना डायरेक्टली आन्सर जर तुम्हाला मनामध्ये आन्सर फाइंड आउट केलं तर डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ओके याला काय अडचण नाही बघा. चला आता 2y इक्वल टू हा 4 घेऊया हा इकडे -2 इकडे आले का होईल तर +2 होईल. सो देअरफॉर 2y इक्वल टू 4 + 2 6 झाला. सो देअरफॉर y इक्वल टू 6 हा 2 आणि y मध्ये काय होतो मल्टिप्लाय होतो मग हा 2 ला इकडे पाठवा तो जाईल डिवाइडला जाईल म्हणजे y ची व्हॅल्यू येणार आहे 3 बरोबर 2 3 द 6 म्हणजे y ची व्हॅल्यू आली आपली 3 आली. मग आपल्याला x आणि y दोघांच्या व्हॅल्यू काय भेटल्या x ची व्हॅल्यू इकडे आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे आता बॉक्स छोटा आहे तुम्ही एका साईडला लिहू शकता किंवा तुम्ही इथं घ्या -2 आणि कॉमा करून आलेली व्हॅल्यू आपली 3 बरोबर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट बघा 0 आणि 2 दिलेला आहे पहिला 0 आहे का येस दुसरा 2 आहे का येस बॉक्स नाही केला विषय सोडून द्यायचा. नेक्स्ट आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले y ची व्हॅल्यू तुम्ही काय करा 1 पुट करा आणि x ची व्हॅल्यू काढा आणि इक्वेशन हेच घ्यायचं दुसरं घ्यायचं नाही. काय म्हणते सर इक्वेशन दिलं नाही हेच इक्वेशन तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं असतं. ठीक आहे याला नंबरिंग 1 करा नंबरिंग 2 करा किंवा 1 3 केलं तरी चालेल काय अडचण बघा x प्लस 2y इक्वल टू 4 मग तुम्हाला y ची व्हॅल्यू किती घ्यायची तर 1 घ्यायची. सो देअरफॉर x प्लस 2 इंटू 2y दिलाय म्हणजे काय 2 इंटू y ची व्हॅल्यू 1 इक्वल टू 4. सो देअरफॉर x प्लस 2 1 द 2 इक्वल टू 4. सो देअरफॉर x इक्वल टू हा +2 आहे तिकडे गेलो काय होईल -2 होणार आहे म्हणजे 4 -2 होणार आहे आणि 4 मधून 2 गेला किती उरणार आहे 2च उरणार आहे म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू भेटणार आहे x ची 2 भेटणार आहे. मग देअरफॉर x आणि y चे जे कोऑर्डिनेट असणार आपले कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटले ते 2 आणि 1 इथे एवढं टाकायचं बस. एवढं एकदम सोपं आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट बघा डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा काय दिले तुम्हाला m²
प्लस 2m प्लस 9 इक्वल टू 0 तुम्हाला दिलेले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला याच्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करायचे. हवं तर आपण एक काम करूया, हे थोडस वन साइड येते, आपण याला थोडस इकडे घेऊया मिडलला, म्हणजे सगळ्यांना दिसल. इकडे मला लिहायला प्रॉब्लेम येते. ओके, चलो नो प्रॉब्लेम. चला, काय आता दिलेलं इक्वेशन आहे, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू पुट करायची. याच्यामध्ये आता बघा काय व्हेरिएबल काय दिलंय, हा एम दिलेला आहे. ओके, हा झाला इथं असतो ए, इथं असतो बी आणि इथं असतो तुमचा सी. ठीक आहे, बघा बी ची व्हॅल्यू 2 आहे का, येस 2 आहे. सी ची व्हॅल्यू 9 आहे का, येस आहे. मग याची व्हॅल्यू काय आली, एम स्क्वेअर. इथं बाजूला कुठला अंक आहे का, एकही नाहीये, म्हणजे इथं घ्यायचा 1. हा आला ए ची व्हॅल्यू 1 आली. ठीक आहे, चला फॉर्म्युला काय आपला, बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे, बी चा व्हॅल्यू काय 2, 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एसी, 4 इंटू 1 इंटू सी, 4ac. हा 4 इंटू या तिघांमध्ये काय मल्टिप्लाय, बरोबर आहे, काय मल्टिप्लाय, 4 इंटू ए इंटू सी. 4 इंटू ए ची व्हॅल्यू ही 1 इकडे घेतली, सी ची व्हॅल्यू काय करा आता याच्यामध्ये घेऊन टाका. सी ची व्हॅल्यू घेताना बघा काय, सी ची व्हॅल्यू किती, ही 9 आली. मग 9 ला इथं काय करा, पुट करा. ओके, 9 ला पुट केला. आता याला काय करा, सॉल्व्ह करून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, बघा 9 इंटू 1 1, 9 1 द 9, 9 4 द 36, मायनस 7 इथं मायनस घेतला, इथं 2 चा स्क्वेअर 4, किती येणार, 2 चा स्क्वेअर 4 येणार. मग आता 4 मायनस 36 काय बघा, 4 मायनस 36. मग याला सॉल्व्ह कसं करणार, 4 मधून 36 मायनस होईल का, नाही होणार. मोठा नंबर कोणता आहे बघा 36. मग 36 मधून 4 मायनस करा, 36 मायनस 4 येणार आहे आपला आन्सर 32. आणि मोठ्या नंबरचं साइन, मग 4 मोठा आहे का 36, 36 मोठा आहे, कुठल्या साइन याला मायनस आहे म्हणून याला मायनस साइन द्या. हे याला आपला येतो आन्सर मायनस 32. सो देअरफॉर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ठीक आहे, ते काय गरज नाही आपल्याला, फक्त हे लक्षात घ्या, अर्धा 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 असे तुम्हाला 2 मार्क मिळतात. स्टेप बाय स्टेप मॅथ्स मध्ये मार्क असतात मित्रांनो. ओके, पुढे बघा, स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 and the purchase share of the FV ₹10 at the premium of the ₹2. Find the number of share the purchase complete the given activity to get the answer. ठीक आहे, टू गेट द आन्सर. मग आता याच्यात काय काय दिलेलं आहे आता आपण थोडक्यात एकदा बघून घेऊया. ओके, बघा ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला कंप्लीट करायची, एफ व्ही दिले, इतक्यात झालं आपलं. फेस व्हॅल्यू काय दिले आपल्याला, फेस व्हॅल्यू दिले. नंतर एम ई म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू. ओके, आता इतक्यात आपण एक फॉर्म्युला, आता इथे प्रीमियमची व्हॅल्यू 2 दिली. बघा आता लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू इक्वल टू एफ व्ही फेस व्हॅल्यू प्लस आपण काय लिहिलं होता, प्रीमियम. काय लिहिलं आपण, प्रीमियम. बरोबर आहे, म्हणून इथं पी ची व्हॅल्यू देऊन टाकायची, पी द्यायचा. ठीक आहे, इक्वल टू बघा आता पुढे तुम्हाला बॉक्स दिलाय +2, पी ची व्हॅल्यू 2 आहे का, इथं 2 घेतली. मग इथं राहिला काय फॉर्म्युला, एफ व्ही. मग एफ व्ही ची व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे, 10 दिलेला आहे, इथं 12 दिलाय. जास्त डोकं नाही लावायचं, इथं डायरेक्ट 12 दिलंय ना. मग किती मध्ये 2 मिळालं, 12 10 मध्ये मिळालं, मग 10 देऊन टाकायचा. किती म्हणजे 12, किती म्हणजे आपण 2 मिळवले म्हणजे 12 येईल 10 मध्ये ना, मग 10 + 2 12. पुढे बघा, नंबर ऑफ शेअर, शेअरचा फॉर्म्युला काय आपला, टोटल इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय एमव्ही मार्केट व्हॅल्यू. ओके, मार्केट प्राइस. ठीक आहे, मग टोटल इन्व्हेस्टमेंट किती बघा आता याच्यामध्ये आपल्याला, तर तो दिलेला आहे आपल्याला 12,000. ओके, मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, मार्केट व्हॅल्यू इतक्यात आली आपली, तर 12 आली. किती आली, 12 आली, म्हणून इथं तो 12 लिहून टाकायचा. ओके, याला सॉल्व्ह करा आता. 12 1 द 12, 12 1 द 12 आणि उरलेले 3 झिरो याला चिटकवून टाका, म्हणजे किती आला, 1000 आला, म्हणजे 1000. म्हणजे आपले टोटल एकूण शेअर झाले तर 1000. ओके, लक्षात घ्या, काय अडचण, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024 ची जुलैची क्वेश्चन पेपर मॅथ्स 1 ची सॉल्व्ह करायचा खूप सारा प्रयत्न केलाय. याचा पार्ट 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, तोही घेऊन येणार आहे. पण लक्षात घ्या, चुकूनही जुलैच्या ऑगस्टच्या क्वेश्चन पेपरकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, कारण त्या क्वेश्चन पेपर मध्ये खूप सारे असे क्वेश्चन येतात जे तुम्हाला रिपीट होतात. काही जण नुसते मार्च बोर्डचे सोडवायचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, जुलै बोर्ड ऑगस्ट बोर्डचेही सोडवा, कारण 100% सांगतो मला त्याच्यामधून तुम्हाला 50 ते 60% वरती क्वेश्चन हे नक्कीच रिपीट होत असतात. ठीक आहे, तर फायनली आता नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत बघा मित्रांनो, हे जे क्वेश्चन वगैरे आहेत यालाही आपण आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे.
पण लक्षात घ्या व्हिडिओ लॉंग होतो म्हणून या व्हिडिओला थांबतोय. जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एकदा नक्की कमेंट करा. इकडची पुढची क्वेश्चन पेपर मी पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, बोर्डाच्या क्वेश्चन पेपर सगळ्या येतात तुम्हाला तेही टाकणार आहे. आणि प्लस मित्र लक्षात घ्या का ज्या प्रॅक्टिकल आहे तुमच्या प्रॅक्टिकलचे एकही मार्क जाऊ नये या संदर्भात तुम्हाला पूर्ण गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती केलं जाणार आहे. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सरांना जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका, कारण मी याच्यावरती प्रॅक्टिकल संदर्भात पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. ठीक आहे, चला.